कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी कांद्याची विक्री। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी कांद्याची विक्री। पण 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार कांद्याची विक्री आणि घटणाऱ्या कांदा विक्रीचा परिणाम 1 ऑगस्ट नंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने या ठिकाणी होणार। जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरतात। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी ही माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं। याच्यामुळे काय होईल की आपल्या सर्वांना सातत्याने नवीन येणारा व्हिडिओ बघावयास मिळत राहील आणि दुसरीकडे सबस्क्राइब केल्यामुळे नवीन व्हिडिओ जो आहे तो बघत असतानाच तुम्ही सबस्क्राइब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन पण मिळत राहील। म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावात जी आहे ती प्रचंड तेजी दिसणार। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे कांद्याची विक्री। पण 1 ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड घटताना दिसणार व या घटणाऱ्या कांदा विक्रीमुळे अखेर 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजार भावात किती तेजी येताना दिसणार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, मागच्या 4-8 दिवसांचा विचार केला तर कांद्याची जी विक्री आहे ती बऱ्यापैकी घटताना दिसत आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कांद्याची जी विक्री आहे तर मागच्या 4 ते 8 दिवसामध्ये तब्बल या ठिकाणी 30 ते 40% घटली आहे। मध्य प्रदेशमध्ये हीच कांदा विक्री जवळपास 50% घटली आहे आणि त्यासोबतच ही कांदा विक्री गुजरातमध्ये सुद्धा घटली आहे, राजस्थान पंजाबमध्ये सुद्धा घटलेली आहे। म्हणजे आपण जर विचार केला तर देशातील मुख्य कांदा उत्पादक राज्यामध्ये कांदा विक्री दिवसेंदिवस घटत आहे। कांदा विक्री घटण्यामागचं कारण काय आहे तर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे आणि याच्यामुळे दिवसेंदिवस कांदा विक्री घटताना दिसत आहे, जी ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी घटताना दिसणार आहे। 1 ऑगस्ट नंतर देशातील कांदा विक्री आणखीन 15 ते 20% घटण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर 1 ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी, मोदी सरकारची कांदा खरेदी याचा सुद्धा आधार बाजार भावाला मिळणार आहे। तर या जर घडामोडींचा विचार केला तर 1 ऑगस्ट नंतर घटणारी कांदा विक्री आणि वाढणारी कांदा मागणी यामुळे मागणी आणि पुरवठ्यात 100% गॅप दिसणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला आधार देणार आणि या आधारामुळे कुठेतरी कांदा बाजारभाव 1 ऑगस्ट नंतर विलक्षण तेजी दाखवताना दिसतील। या तेजीमुळे 15 ऑगस्ट पर्यंत कांदा भाव सुरुवातीला 2000 आणि अनुकूल परिस्थितीत 2500 पार जाताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचं कसं करायचं तर तुम्हाला सांगतो, कांद्याचा बाजारभाव 2500 पार गेला
की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपल्याला कांदा विक्री करायची आहे, ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी खूप खूप फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर बघा मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने या ठिकाणी मिळत राहील। तोपर्यंत आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी उदय लाड आजच्या व्हिडिओत मनापासून करतो खूप खूप आभार व्यक्त।